धरपूर्वक या ठिकाणी यावं आणि मनोगतातून आपल्या भावना व्यक्त कराव्यात. शिवसेना पक्षाच्या आभार दौऱ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमचे नेते आदरणीय निलेशजी राणे साहेब, शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत साहेब, संजूजी परब साहेब, शिवसेना पक्षाचे नेते संजयजी आगरे, माजी जिल्हाप्रमुख संजयजी पट्टे साहेब, दीपलक्ष्मी पट्टे साहेब, बाळाजी इंदरकर साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गेले 4 तास आपण सर्वजण या आभार प्रदर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहात. व्यासपीठावर उपस्थित असणारे या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या सोबत 2007-08 सालापासून काम करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. एक नेता कसा असावा, आपण टाकलेला शब्द, आपण दिलेला शब्द झेलण्याची ताकद असणारा हा कर्तृत्ववान नेता या मतदारसंघाला लाभलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना मागच्या 10 वर्षामध्ये काय झालंय याची चिंता करण्यापेक्षा पुढील 10-20 वर्षामध्ये आपल्याला काय कमवायचं आहे असं विजन घेऊन येणारं नेतृत्व निलेशजी राणे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपात त्यांची जी व्हिजन आहेत त्या व्हिजनातनं आपण या कुडाळ मालवण मतदारसंघाचा विकास निश्चितपणे करणार आहोत. आणि हे करत असताना आपल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना जोपर्यंत आपल्या नेतृत्वाला आपण सांगत नाही तोपर्यंत भावना कळत नाहीत. आणि म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, विकास होत असताना, विकासाची प्रक्रिया घडीत असताना सुद्धा आपल्या नेतृत्वापर्यंत आपल्या ज्या काही उणीव असतील, समस्या असतील त्या पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण समस्या त्यांना कथन करत नाही तोपर्यंत त्यांच्यापर्यंत त्या पोचत नाहीत. आणि पोचवण्याचं काम जेव्हा आपण सर्वजण करू तेव्हा निश्चितपणे त्या विकासाला आपण चांगल्या पद्धतीने गती देण्यासाठी प्रयत्न करू. एक गोष्ट या ठिकाणी उदयजी सामंत साहेब आहेत म्हणून सांगतो की कोरोनाच्या कार्यकाळामध्ये उदयजी सामंत साहेब या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आणि कोरोनाचा कार्यकाळ सर्वांना माहिती आहे. क्वारंटाईनची 20-20 दिवसाची, 28 दिवसांची जी पद्धत होती. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेव्हा मुंबईतनं येणाऱ्यांची प्रचंड ओघ आपल्या गावाकडे येण्याचा वाढलेला होता. आणि शासनाच्या काही अटी शर्ती होत्या. एखादा मुंबईवरून येणारा चाकरमानी त्याला जर या ठिकाणी ठेवायचं असेल तर साधारण सुरुवातीला 28 दिवस क्वारंटाईन केलं जात होतं. त्याच्यानंतर 15 दिवसावर आलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या जशा काही सुधारणा होत गेल्यात त्या पद्धतीनं क्वारंटाईन होत होतं. आणि घराघरामध्ये या क्वारंटाईनमुळे भावाभावामध्ये बऱ्या पद्धतीनं मतभेद निर्माण झाले होते. कारण आपलं हक्काचं घर असायचं आणि त्या हक्काच्या घरात सक्का भाऊसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सोबत घेत नव्हता. अशा पद्धतीमध्ये सुद्धा मी त्यावेळी सरपंच संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. उदयजी सामंत साहेब यांच्यापर्यंत ज्या वेळी आम्ही आमच्या समस्या मांडल्या, मला वाटतं उदयजींनी शेवटी 8-8 दिवसांनी आपल्या सगळ्या बैठकासुद्धा घेतलेल्या होत्या. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे पहिल्या 2 वर्षामध्ये जे काही मृत्यूचं प्रमाण झालं नव्हतं त्यालासुद्धा उदयजी सामंत यांचं कृतीशील नेतृत्व महत्त्वाचं होतं. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जोपर्यंत आपल्या नेतृत्वाला आपण आपल्या समस्या सांगत नाही तोपर्यंत त्या समस्यांचं उच्चाटन होत नाही. आणि म्हणून मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करावीशी वाटते की आपण आपल्या समस्यांचा पाडा आपल्या सर्व नेतृत्वांकडे केला पाहिजे आणि त्याच्यातनंच आपला विकास या ठिकाणी साध्य केला पाहिजे.
आणि या दोन्ही नेतृत्वांना या ठिकाणी माझी कळकळीची विनंती आहे की सिंधुदुर्ग जिल्हा किंवा आपलं कोकण हे दशावतार कलेचं मोठं माहेरघर आहे आणि ही दशावतार कला वृद्धिंगत करण्यासाठी सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष सन्माननीय आमदार माजी मंत्री दीपकभाई केसरकर यांनी या दशावतारी कलावंतांना मागच्या 1 वर्षापूर्वी 15 गाड्या या सिंधुरत्न योजनेतनं दिलेल्या आहेत. आणखी त्या ठिकाणी साधारण 300 ते 400 दशावतारी मंडळं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांनाही वाहतूक करण्याची मोठी समस्या निर्माण होत असते. तेव्हा आपणही आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सिंधुदुर्ग योजनेच्या माध्यमातून असू दे किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असू दे त्यांना गाड्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. त्याच पद्धतीनं जे दशावतारी कलावंत आपली सेवा आणि ही दशावतारी कला वृद्धिंगत करण्यासाठी करीत असतात, अहोरात्र मेहनत करत असतात, त्या दशावतारी कलावंतांचा जर आपण विचार केला तर साधारण 400 ते 500 रुपये हे त्यांना दर दिवसाला मिळत असतात आणि साधारण 5 ते 6 महिने त्या ठिकाणी काम केल्यानंतर त्यांना जे काही मिळणारं उत्पन्न आहे ते उत्पन्न अत्यंत कमी असं असतं. पण तरीही दशावतारी कलावंत ही जी काही सेवा आहे, जी काही दशावतारी कला वृद्धिंगत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो. माझी या ठिकाणी दोन्ही सन्माननीय मंत्री महोदय आणि आमदार महोदयांना विनंती आहे की आपण सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून असू दे किंवा सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून असू दे, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असू दे, या सर्व कलावंतांसाठी त्यांच्या ड्रेससाठी आवश्यक असणारा खर्च या योजनेतून मिळवून द्यावा. कारण एखादा ड्रेस जर शिवायचा असेल तर साधारण 20 ते 25 हजाराचा खर्च हा त्या ठिकाणी येतो आणि वर्षाला कमीत कमी 2 ड्रेस जर असले तर 40 ते 50 हजार रुपये त्या संपूर्ण त्यांच्या कपड्यांसाठी खर्च होतो आणि त्यांची जर बेगमी बघितली असेल तर वर्षाती तर लाखभर रुपयाच्या दरम्यान असते आणि उरलेल्या 50 हजारामध्ये त्यांना आपल्या संपूर्ण वर्षभराची उपजीविका करायची असते. आणि त्याच्यामुळे दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार महोदयांना विनंती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही दशावतारी कलावंत आहेत त्यांच्या ऊर्जितावस्थेसाठी एखादी वेगळी योजना आपण आणावी आणि त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी त्यांचं जो स्तर आहे राहणीमानाचा तो वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी काही दशावतारी कला आहे ती जर संवर्धित करायची असेल तर या ठिकाणी दशावतारी कला केंद्र हे झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून दशावतारी कला वृद्धिंगत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. आणि मला पूर्ण विश्वास आहे उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे निलेशजी राणे साहेब आहेत, सन्माननीय दीपकभाई केसरकर आहेत आणि आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. या सर्वांच्या प्रयत्नातून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या दशावतारी कलावंतांसाठी एक वेगळी योजना आपण सर्वजण घेऊन याल आणि आपल्या सर्व दशावतारी कलावंतांसाठी एक आनंदाची वार्ता आपण द्याल, अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला मी आवाहन करतो. या ठिकाणी शिंदे साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. मलाही या ठिकाणी बोलण्याची संधी सर्व या ठिकाणी दिलेली आहे, त्याच्याबद्दल या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देसाई साहेब, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब सांगायचे, वक्ता किती बोलतो त्यापेक्षा काय बोलतो याला महत्त्व असतं. आणि मनोगतातून कलाकारांच्या व्यथा तुम्ही ज्या मांडल्या ना त्या आदरणीय आमदार निलेश साहेबांपर्यंत पोहोचल्या. त्यांच्याशी संवाद साधताना सहज सांगून गेले, अभ्यासू बोलतायत, ती तुमच्या कार्यतत्परतेची पोचपावती